भाजप, शिंदे आणि अजित पवार या गटाने शासनाचा पैशाचा वापर करून या ठिकाणी महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून शासनाचे पैसे त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते आणि तदनंतर या पैशांमध्ये सन्माननीय त्यावेळेचे गद्दार मुख्यमंत्री यांनी घोषणा केल्या होत्या निवडणुका काळामध्ये की आम्ही 1500चे 2100 करू. त्यांची भाषणं तुम्ही बघा. 2100चे 2000 करू, 2000चे 5000 करू आणि लाडक्या बहिणींना आणि योजनेत रक्कम वाढवून देण्याचं आश्वासन गेल्या निवडणूक काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि या शिंदे गटाच्या सरकारने या ठिकाणी केलं होतं. परंतु कालच्या अधिवेशनामध्ये जर या योजनाधारकांच्या लाडक्या बहिणींची संख्या तुम्ही बघितली असाल तर या ठिकाणी या संख्येमध्ये घट झालेला दिसतो. म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी यांनी ती पारदर्शक पद्धतीने राबवली गेली नाही याचं हे सरकार या ठिकाणी मान्य करतं. ही योजना राबवतानाच पारदर्शकता तुम्ही का ठेवली नाही हा प्रश्न आमचा या ठिकाणी निश्चितपणे. आणि राहता राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शब्द दिला होता की या ठिकाणी या योजनेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत. ज्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की आम्ही तुमच्या पश्चात उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहोत, तो शब्द पाळू शकले नाही. ते मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा शब्द कसा पाळतील? त्यांच्याशी सुद्धा गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी या सरकारने, या माजी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं दिसतंय. कारण 1500चे 2100 करण्याबाबत एकही शब्द या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये कालच्या अधिवेशनामध्ये काढताना या ठिकाणी दिसले नाही. हे यावरून स्पष्ट होतं. सांगितलं होतं की ड्रोनच्या माध्यमातून या LED आणि पर्ससीनवर ताबा ठेवणार आहोत. परंतु काही अधिकाऱ्यांना या ठिकाणी फोन केल्यानंतर आता तो ड्रोन चालत नाही किंवा ड्रोन चालवणारा आमच्याकडे कोणी नाही अशा पद्धतीची उत्तरं त्या मच्छीमारांना दिली जातात. म्हणजे एका बाजूने दाखवायचं की या ठिकाणी आम्ही मच्छीमारांच्या पाठीशी आहोत आणि दुसऱ्या बाजूने दाखवायचं की या ठिकाणी त्या LED पर्सनधारकांची, त्या पर्ससीन व्यवसाय, मोठ्या पर्ससीन व्यावसायिकांची या ठिकाणी पाठराखण करायची. हे काम मात्र आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतंय. त्यामुळे अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका हे सरकार या ठिकाणी घेतंय. आज आमच्या पक्षप्रमुखांनी मागणी केली आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा आपण कोरा केला होता तसाच सातबारा या ठिकाणी मच्छीमारांमधील NCD धारकांचा करा, तसाच सातबारा इथल्या शेतकऱ्यांचा कोरा करा. तर आम्ही समजू की या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी हे सरकार काम करतंय. फक्त मोठे ठेके काढायचे, त्या ठेकेदाराच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये जी मायाजाळ जमा करायची ती मायाजाळ जमा करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करायचे. हे काम या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होताना दिसतंय आणि हे यापुढे आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाही. आज तेलाचे दर या ठिकाणी गगनाला भिडलेले आहेत. घरगुती ज्या वस्तू आहेत त्याचे दर या ठिकाणी गगनाला भिडले आहेत. परंतु याकडे लक्ष न देता आजचं सरकार फक्त लोकांमध्ये या ठिकाणी लक्ष डायव्हर्ट करायचा आणि मोठमोठ्या घोषणा करायच्या, परंतु एकही घोषणा या ठिकाणी, सगळ्या घोषणा हवेत विरताना दिसतात. आज दिल्लीमध्ये, आग्र्यामध्ये या ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवरायांचं स्मारक करताय, परंतु या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये जे स्मारक या ठिकाणी तुम्ही सुरुवात केली होती,
तुम्ही महाशक्ती आहात, केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे, आज महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, तरी सुद्धा अरबी समुद्रातलं स्मारक आजही या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही. ही मात्र शोकांतिका प्रत्येक महाराष्ट्रवासियाच्या, प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये या ठिकाणी त्याचं उत्तर या ठिकाणी मिळत नाही. परंतु नवनवीन घोषणा करायच्या आणि नवनवीन घोषणांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांचं लक्ष आकर्षित करायचं, विचलित करण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत. परंतु याचा बुरखा फाडण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही करणार आहोत. त्यामुळे प्रखर विरोधी पक्षाची भूमिका, ज्याप्रमाणे कोकणाला काय दिलं हे या ठिकाणी विचारलं जातं, परंतु आज विरोधी पक्षात सुद्धा बसताना सुद्धा जे विरोधी पक्ष नेतेपद या ठिकाणी वाट्याला आलं त्यासाठी भास्कर शेठ जाधव यांच्या नावाची चर्चा झाली. त्यामुळे कोकणावर किती प्रेम आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगण्याची गरज नाही. या पुढच्या काळामध्ये जे विध्वंसकारक प्रकल्प असतील याला आमचा विरोध राहील, परंतु विकासाला जी मदत करता येईल ते निश्चितपणे या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. आजचा जो अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झाला आहे हा गोरगरिबांना दिलासादायक नाही. गोरगरिबांना शैक्षणिक गोष्टींसाठी, मुलांसाठी दिलासादायक नाही. अशा पद्धतीचा अर्थसंकल्प या ठिकाणी त्यांनी सादर केला आहे. अशा अर्थसंकल्पाचा या ठिकाणी निश्चितपणे आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मालवण तालुक्यातील शिवसेना अधिक भक्कम करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत.